ओके, इट्स 9:30. स्टार्ट करूया. या, तार लोटून घेशील. काल आपण काय पाहिलंय? काय पाहिलं काल? एन्फोर्सिंग अथॉरिटीज 3 मिनिस्ट्रीज पाहिल्या. 3 की 4? 4. 2 आपल्याला इम्पॉर्टंट, 2 लेस इम्पॉर्टंट. ओके, त्या मिनिस्ट्रीजचे आपण फंक्शन्स पाहिले. तिथे कुठले ऑफिसर्स अपॉइंट होतात, त्यांना कुठल्या परीक्षा द्यायला लागतात. ओके, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स खुशी फंक्शन्स. हां, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्यांना मॅनेज करणं. ठीक आहे, अजून प्रियदा? ओके, त्यानंतर फायनान्स डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. हे इझीवाले होते 2. एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू. पुढे अपूर्वा, सॉरी अनुष्का. फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर. पब्लिक असेट मॅनेजमेंट. ठीक आहे, आणि पब्लिक एंटरप्राइज लास्टवालं. पब्लिक एंटरप्राइज म्हणजे गव्हर्नमेंटची जी दुकानं टाकलेली आहेत, गव्हर्नमेंटने ज्या कंपन्या टाकल्या आहेत आणि त्याच्यावरती ते बिझनेस करतात, इन्कम मिळवतात. ओके, सो दॅट इज पब्लिक एंटरप्राइजेस. मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये तुम्हाला डिपार्टमेंट्समध्ये त्याच्या वेरियस काम करणारी जी लोकं असतात ती कुठल्या परीक्षा देतात? नाही वाचलं, रिवाईजच नाही केलं. इथून घरी गेलो डायरेक्टली, आज आत्ता आल्यावर पुस्तक उघडलं. अच्छा, ठीक आहे, बरं, ठीक आहे. अनुष्का? ते MCA साठी झालं. मिनिस्ट्री ऑफ फायनान्ससाठी अजून एक होतं ऑडिट्स अँड अकाउंट्स. बरोबर, हे आपल्या सब्जेक्टची नावं आहेत बघा. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस तर लक्षात राहील, कारण ते इन्कम टॅक्सवाल्यांची वेगळी सेपरेट एक्झाम असते. बाकी ऑडिट्स अँड अकाउंट्स आपल्या सब्जेक्टचं नाव झालं. इकॉनॉमिक सर्व्हिस आपल्या सब्जेक्टचं नाव झालं. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस सब्जेक्ट आपला आहे, पण सिव्हिल. ठीक आहे, सिव्हिल अकाउंट सर्व्हिस इझी आहे. थोडं पाठांतर इथे करायला लागणार आहे, ह्याला ऑप्शन नाही आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. आता सांगा अनुष्का, कुठली एक्झाम द्यायला लागते? ICLS, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स डील्स विथ आपल्या चॅप्टर्सची नावं आहेत ती. आता विथ चॅप्टर्स? सी कोड. आठवत नसेल तरी थोडंफार वाचून ट्राय करायचं, म्हणजे इथे रिवाईज होतं आहे. ओके, घरी वाचता नाही आलं तर इथे वाचायचं. कंपनीज ॲक्ट 2013, LLP ॲक्ट 2008, इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड 2016. ह्याच्यामध्ये डील कोण करतं? MCA. MCAचे जे ऑफिसर्स असतात दे पास दिस एक्झाम. ICLS, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस. त्यांचा जो हेड असतो, हायेस्ट पोस्ट कुठली असते? डिरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. डिरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स विच इज द अपेक्स स्केल फॉर ICLS ऑफिसर्स. त्यांच्यात सगळ्यात हायेस्ट पोस्ट असते. ठीक आहे, अजून काय होतं यात बघा ना. जर तुम्हाला नोट लिहायला आली, एवढंच हे लिहायचं. हां, म्हणजे ही ICLS कोण घेतं? UPSCच्या अंडर ही एक्झाम कंडक्ट केली जाते. सो मेन पॉईंट्स आपल्याला पाठ झाले ना. काय होते त्यांचं फंक्शन? काय आहे? इट डील्स विथ
आपले 3 चॅप्टर्सची नावं. त्यानंतर कुठली एक्झाम द्यायला लागते, UPSC घेतं आणि हायेस्ट पोस्ट कुठली आहे. 4 पॉईंट लक्षात ठेवले, पूर्ण आन्सर बनतं आहे. ओके. नाही, आता हे आपण बघ ना, आता कंपनीज ॲक्ट लिहिलं आहे, त्याच्या खाली LLP ॲक्ट लिहिलं आहे. हे आपल्याला वाचायला इझी व्हावं, पाठ करायला इझी व्हावं म्हणून लिहिलं आहे ना. याचा आपण जेव्हा सेंटेन्स बनवतो तेव्हा ते एका लाईनमध्ये येणार. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स रिवाईज करायची एवढी काही गरज नाही आहे. इंटरनल सिक्युरिटी, डोमेस्टिक पॉलिसी. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, इट ॲक्ट्स ॲज अ लॉयर ऑफ द गव्हर्नमेंट. ते काय काय करतात, गव्हर्नमेंटला ॲडवाईज करतात वेरियस मॅटर्समध्ये. त्यांचं मेन फंक्शन काय, ॲडवाईज कुठे होतं, ॲडवाईज सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ड्राफ्टिंग वेरियस लेजिस्लेशन फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. आणि त्यांचे फंक्शन्स एकदम इझी होते. मॅनेजमेंट ऑफ लीगल अफेअर्स थ्रू डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स, लेजिस्लेटिव्ह ॲक्टिव्हिटीज थ्रू लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस थ्रू डिपार्टमेंट ऑफ जस्टिस. ओके, इझी. आता आपल्याला सेबी बघायचे, RBI आणि IBBI. IBBI हा आपण जो इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड पाहिला ना, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016, याला इम्प्लिमेंट करण्यासाठीची ही बॉडी आहे IBBI, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. तर याला थोडं डिटेलमध्ये बघू. सेबी आणि RBI वरती आपण डिस्कशन केलेलं आहे, हे आता इझी जाणार आहे आपल्याला. सेबी कोण आहे, ठीक आहे. हां, ठीक आहे, रेग्युलेट करणार स्टॉक मार्केटला सेबी. सेबी फंक्शन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. लॉजिकल आहे का, कारण मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं फंक्शनमध्ये आपण एक होतं कॅपिटल मार्केट्स. ठीक आहे. सो सेबी फंक्शन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. हे पण पाहिलं होतं आपण, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं एक डिपार्टमेंट आहे इकॉनॉमिक अफेअर्स, त्याच्या अंडर ही बॉडी आहे सेबी. ओके. सेबी इज अ रेग्युलेटरी बॉडी फॉर सिक्युरिटीज अँड कमोडिटी मार्केट इन इंडिया. इट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 12 एप्रिल 1988. 88 मध्ये एस्टॅब्लिश झाली, पण त्याला पॉवर्स, स्टॅट्युटरी पॉवर्स 30 जानेवारी 1992 मध्ये मिळाल्या थ्रू द सेबी ॲक्ट 1992. पूर्वी काय होतं, इट वॉज जस्ट अ बॉडी अंडर दिस डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. ठीक आहे. एस्टॅब्लिश केलेली होती, त्यांचा काही सेपरेट ॲक्ट नव्हता. ICAIचा सेपरेट ॲक्ट आहे माहिती आहे, ICAIचा आपला, वी हॅव अ ॲक्ट, इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स ॲक्ट, त्याच्या अंडर ICAI बॉडी आहे, त्याच्या अंडर आपण काम करतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला एवढं वजन आहे ना, बिकॉज वी हॅव अ सेपरेट ॲक्ट दॅट गव्हर्न्स अस. असं आपण कुठली साधी एक्झाम नाही आहे की एखादा सर्टिफिकेशन कोर्स आहे एखाद्या छोट्याशा इन्स्टिट्यूटचा, तसं नाही आहे ना हे. वी हॅव अ प्रॉपर ॲक्ट, त्यामुळे आपल्याकडे स्टॅट्युटरी पॉवर्स असतात. सेम वेमध्ये सेबीला सुरुवातीला इट वॉज अंडर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स सुरुवातीला, बट तेव्हा तरी पण सेबीचं एवढं प्रॉपर काम नाही झालं. एवढा मोठा स्कॅम दिसला की इंडियन मार्केटमध्ये झाला 1992चा हर्षद मेहता स्कॅम. त्यानंतर मग डिसाईड केलं गेलं की सेबी शुड हॅव मोर पॉवर्स. ब्रोकर्सवरती, शेअर मार्केटमध्ये जे डील करतात त्या ट्रेडर्सवरती एक नियंत्रण ठेवणारी बॉडी पाहिजे. वाय, बिकॉज तिथे खूप जणांचा पैसा इन्वॉल्ड आहे, पब्लिकचा मनी इन्वॉल्ड आहे. तिथे काही लॉस झाला तर पूर्ण इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. त्यामुळे सेबी शुड हॅव सम पॉवर्स जिथे त्यांना खूप स्ट्रिक्टली मॉनिटर करता यायला पाहिजे. ओके. त्यामुळे हा ॲक्ट आला, सेबी ॲक्ट 1992. डेट काय होती, 30 जानेवारी 1992. सेबी रेग्युलेट्स स्टॉक एक्सचेंजेस अँड प्रोटेक्ट्स इन्व्हेस्टर फ्रॉम अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस तुम्हाला माहिती आहे, आत्ता रिसेंटली सेबीने एका यूट्यूबरवरती ॲक्शन घेतली. ही वेंट टू जेल आय थिंक. सो व्हॉट हॅपन की तो यूट्यूबर काय करायचा, त्याच्या चॅनलवरती दर महिन्याला एक व्हिडिओ टाकणार, सपोज दर महिन्याला, दर आठवड्याला, की अरे हा स्टॉक खूप छान आहे, सर्टन एक्स कंपनीचा स्टॉक खूप चांगला आहे, मी तिथे इन्व्हेस्ट करतोय, त्याचे रिटर्न्स आता फ्युचरमध्ये खूप छान येणार आहेत वगैरे वगैरे सगळं ॲनालिसिस द्यायचा, हे करायचा. त्याचे जेवढे फॉलोअर्स होते, सपोज 10 मिलियन फॉलोअर्स,
त्यातल्या 5 मिलियन फॉलोअर्स तरी काहीतरी ह्या एक्स कंपनीमध्ये 500 रुपयांचा तरी शेअर घेतील मग, बरोबर. तर ह्या एक्स कंपनीचे शेअर्स पंप व्हायचे, त्याची जर व्हॅल्यू 100 रुपीजला चालू आहे ती 120ला जायची, ठीक आहे, नेक्स्ट 1 वीकच्या मध्ये. आणि याने काय केलेलं असायचं या यूट्यूबरने, त्याने 1 वीक अगोज 100ला किंवा 90लाच हे शेअर्स परचेस केलेले असायचे, स्वतःच्या नावाने, वाईफच्या नावाने, आईच्या नावाने, भावांच्या नावाने. हां, मग त्यानंतर तो व्हिडिओ टाकणार, व्हिडिओमुळे हे पंप होणार, ठीक आहे, मार्केटमध्ये इन्फॉर्मेशन वेगळी जाते, पंप होणार, 120ला हा आपल्या रिलेटिव्सचे सगळे शेअर्स विकायचा, ठीक आहे, बल्कमध्ये घेतलेले शेअर्स पडायचे, पुन्हा इट विल गो बॅक टू सम 100 or 90. ओके. या सगळ्यामध्ये काय होत होतं, हे जे इन्व्हेस्टर्स आहेत ना, याचे 10 मिलियन फॉलोअर्स, 5 मिलियन ॲक्च्युअल इन्व्हेस्ट करणारे, ह्या लोकांचा लॉस होता ना. तो तुम्हाला मॅनिप्युलेट करतोय ना, तो त्याचं जे काही ॲनालिसिस देतोय, व्हिडिओज टाकतोय यूट्यूबवरती, तो तुम्हाला मॅनिप्युलेट करतोय. एक दिवस आधी त्याने स्वतःच्या नावाने शेअर्स घेऊन ठेवले, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला म्हणून प्राइजेस पंप झाल्या, नाहीतर प्राइजेस पंप झाल्याच नसत्या, ठीक आहे. तर ही खोटी इन्फॉर्मेशन, तुम्ही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे ही, बरोबर. तर याच्यामधनं वाचवण्यासाठी कोण आहे आपल्याला तारणहार इन्व्हेस्टर्सचा, सेबी. सो सेबीला हे कळालं, सेबीने त्याला मार्केटमध्ये डील करण्यापासून बॅन केलं आणि त्याच्यावरती आता ॲक्शन चालू आहे, लिगल ॲक्शन घेतली आहे सेबीने. सो असं वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्समध्ये, टेलिग्राम चॅनल्समध्ये अशा ॲक्टिव्हिटीज होत होत्या. सो सेबी इज टेकिंग ॲक्शन अगेन्स्ट देम. सो सेबीचं मेन काम काय आहे, रेग्युलेट द स्टॉक मार्केट, स्टॉक एक्सचेंजेस अँड प्रोटेक्ट द इन्व्हेस्टर्स, ठीक आहे. रेग्युलेशन प्रोटेक्शन हे त्याचं 2 काम आहेत सेबीचे. सेबीवरती नोट लिहायची असेल, मी काय काय लिहिणार, एक तर सेबी कोण आहे, सेबी कोण आहे, रेग्युलेटरी बॉडी फॉर रेग्युलेटिंग द स्टॉक मार्केट, फंक्शन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, ठीक आहे. सेबी कधी आला, एस्टॅब्लिश झाला होता 88मध्ये, ॲक्ट आला 1992मध्ये. त्याचे फंक्शन्स काय आहेत, मेन फंक्शन इज रेग्युलेटरी बॉडी फॉर सिक्युरिटीज अँड कमोडिटी मार्केट्स इन इंडिया, आणि इट रेग्युलेट्स अँड प्रोटेक्ट्स इन्व्हेस्टर्स. 4 ते 5 पॉईंट. सेबीचं पहिल्यांदा नाव सांगितलं, त्याचं घर कुठलं आहे, त्याचा जन्म कधी झाला, बेसिक इंट्रोडक्शन, काहीच नाही. यानंतर येतं RBI. जसं आपल्याला ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट सेबी खूप इम्पॉर्टंट आहे, सेबीचे रेग्युलेशन्स माहिती असणं, सेबीचे सर्क्युलर्स माहिती असणं, तसंच RBI आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला RBIचे रेग्युलेशन्स अफेक्ट करणार आहेत, ॲज अ सिटिझन ऑल्सो, ॲज अ CA ऑल्सो, ठीक आहे. RBI फंक्शन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. इथे आता डोकं लावण्याची गरज नाही, आपल्याला कळालेच आहे, जे काही फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहेत ते कोण पाहणार आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, डिपार्टमेंट वेगळं झालं. RBI इज द सेंट्रल बँक ऑफ इंडिया अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी फॉर बँकिंग सिस्टम, इंडियन बँकिंग सिस्टमसाठी रेग्युलेटरी ऑथॉरिटी. सेबी वॉज रेग्युलेटरी फॉर सिक्युरिटीज अँड कमोडिटी मार्केट. RBI इज फॉर इंडियन बँकिंग सिस्टम. RBI कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कंट्रोल, इशू, सप्लाय ऑफ इंडियन रुपी, इंडियन करन्सीच्या सप्लायसाठी. मॅनेजमेंट ऑफ पेमेंट सिस्टम, आपण जे UPI पेमेंट्स करतोय, NEFT नाव ऐकलं आहे का, बँकमध्ये NEFT करतात, IMPS करतात, जे इंटरनेट थ्रू इन्स्टंट मनी ट्रान्सफर आहे. पूर्वी एक RTGS हा एक प्रकार असतो, आता कमी वापरतात, RTGS करायचो, DD. तर हे सगळे काय झालं, हे पेमेंट सिस्टम्स आहेत ना वेगवेगळे. आता आपण मोस्टली UPI वापरतो, IMPS वापरतो, अदर थिंग्स वी डोंट यूज मच. सो याचं सगळ्यांचं मॅनेजमेंट कोण बघतं, RBI अगेन. प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन होतं आहे, डिफ्लेशन होतं आहे, इकॉनॉमिक वेलफेअरसाठी काही स्टेप्स घ्यायचे आहेत का, इंडियन लोकांचे सेविंग्स हॅबिट कमी झाल्या आहेत. इन लास्ट 50 इयर्समध्ये आत्तापर्यंत लोक काय करायचे, जॉब करायचे, FD बनवायचे. आपल्या आईवडिलांच्या जनरेशनमध्ये ऐकलं असेल तुम्ही, काहीही असेल, FDज असायच्या.
घरात काही एमर्जन्सी आली, FD तोडूया, लग्न असेल FD तोडूया, म्हणजे FD बनवून ठेवलेल्या असायच्या. नाऊ जेनझीज आर नॉट सेविंग. जेनझीजवरती ऑलरेडी कर्ज होत आहेत ड्यू टू क्रेडिट कार्ड्स. ठीक आहे, बाय नाव पे लेटर स्कीम्स. जेनझी ऑलरेडी कर्जामध्येच आहे, सेविंग्स तर खूप कमी आहे. दे आर जस्ट स्पेंडिंग. सो दिस इज वन ऑफ द कन्सर्न दॅट RBI इज फेसिंग. सो आता ते ट्राय करतायत की काहीतरी करून ह्यांना प्रमोट करावं सेविंग्स करण्यासाठी. सो ह्या सगळ्या डिसिजन्स कोणाला घ्यायला लागतात? RBIला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठीचे. द भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण इज स्पेशलाइज्ड डिव्हिजन ऑफ RBI दॅट प्रिंट्स इंडियन करन्सी नोट्स ॲट प्रेसेस लोकेटेड इन नाशिक अँड देवास. देवास इज इन MP, नाशिक इज इन महाराष्ट्र. 2 ठिकाणी आपल्या प्रिंटिंग प्रेस आहेत RBIच्या. आणि त्या कुठल्या डिव्हिजनच्या अंडर चालतात? भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण, BRBNM, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण. कुठल्या ठिकाणी आहे? नाशिक, देवास. आपण पाहिलं होतं RBI सप्लाय ऑफ मनी कसा कंट्रोल करतो इंडियन इकॉनॉमीमध्ये. लोनचे इंटरेस्ट रेट मॅनिप्युलेट करून. बँकांना जर RBIने महाग रेटने कर्ज दिलं तर बँका आपल्याला महाग रेटने कर्ज देतील. ठीक आहे. सो इकॉनॉमीमध्ये पैसा जो आहे तो कमी सर्क्युलेट होईल, मग डिमांड सगळ्या कूल डाऊन होतील. ठीक आहे. इंटरेस्ट रेट जर 40% असेल तर मी क्रेडिट कार्ड वापरणार आहे का? मला उगीच काहीतरी फालतू गोष्टी बाय करायच्या होत्या, असंच मॉलमध्ये गेले होते, पण क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट रेट वाढला, माझा 40% झाला, मी बाय करणार आहे? नाही. डिमांड विल कूल डाऊन. बरोबर. सेम वे RBIला जर डिमांड वाढवायची तर ते चीप रेटमध्ये प्रोव्हाइड करतील लोन. ठीक आहे. RBI विल प्रोव्हाइड टू बँक्स इन चीप रेट आणि बँक विल प्रोव्हाइड टू पब्लिक इन चीप रेट. मग चीप रेटमध्ये मिळत असेल 2% क्रेडिट कार्डचं इंटरेस्ट रेट आहे, आपण लगेच सगळेजण मॉलमध्ये सगळेजण स्वाईप करतील. 2% रेट इज नथिंग. हे मी एक्स्ट्रीम्स सांगते आहे. नॉर्मल रेटमध्ये वेगळे रेट चालतात, 8, 11. ओके. सो RBI ह्या पद्धतीने काय करतं? इंडियन इकॉनॉमीमध्ये फ्लो ऑफ मनी कंट्रोल करतं. फ्लो ऑफ मनी. RBI ऑल्सो एस्टॅब्लिश्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया टू रेग्युलेट द पेमेंट सिस्टम्स. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचा लोगो पाहिला होता आपण परवा ना? पाहिला होता. तो असा ॲरो आहे, ग्रीन आणि ऑरेंज कलर. सो इट इज UPIची जी UPI ज्या बॉडीच्या अंडर आपलं आहे आणलेलं आहे, द कंट्रोलिंग अथॉरिटी इज NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके. इट रेग्युलेट्स द पेमेंट सिस्टम्स. आणि त्यानंतर दुसरी बॉडी होती DICGC. हे पण पाहिलं होतं आपण की जर बँक बुडाल्या तर तुमच्या FDजचं काय होणार, इन्व्हेस्टर्सच्या पैशांचं काय होणार. त्यासाठी एक बॉडी आहे जी इन्शुरन्स प्रोव्हाइड करते, बँकांना इन्शुरन्स काढायला लावते ऑन द FDज दे हॅव, ऑन द सेविंग्ज बँकमध्ये, सेविंग्ज अकाउंटमध्ये अमाऊंट दे हॅव. सो या दोन्हीवरती इन्शुरन्स काढायला लावते. ओके. सो या 2 बॉडीज आहेत ज्या RBIच्या अंडर काम करतात. ठीक आहे. RBI वरती नोट आली, आपण काय काय लिहिणार? इट फंक्शन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. दोन्हीसाठी, सेबीसाठी मिनिस्ट्री ऑफ, डिपार्टमेंट ऑफ लक्ष. ठीक आहे. RBIचे फंक्शन, RBI इज रिस्पॉन्सिबल फॉर 3 थिंग्स. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता हे जे आपले बोल्डमधले वर्ड्स आहेत ना, इंडियन रुपी, पेमेंट सिस्टीम, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हे आपले कीवर्ड झाले. ह्याच्यावरनं आपल्याला आधीच आठवायला पाहिजे. इंडियन रुपीला काय करते RBI? कंट्रोल, इश्यू, मॅनेज. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट सिस्टीमला मॅनेजमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला प्रमोट करते. ठीक आहे.
या कीवर्ड्सवरनं आधीच आठवायचं, लिहून काढायचं. त्यानंतर जे प्रेसेस आहेत आपल्या RBIच्या टू प्रिंट द करन्सी, दे आर अंडर भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण ॲट नाशिक अँड ॲट देवास. त्यानंतर 2 बॉडीज आहेत RBIच्या अंडर, NPCI, DICGC. संपलं. इझी. RBIची कामं डन. आता IBBI थोडा वेळ घेऊ शकतो. आपण परवा डिस्कस केलं आहे, बट स्टील हे थोडं वेळ घेणार आहे. इन्सॉल्वेन्सी अँड बँक्रप्सी कोड, याचं बॅकग्राऊंड पाहिलं होतं आपण. व्हाय दिस कोड वॉज इंट्रोड्यूस्ड इन 2016. का आणला होता हा ॲक्ट? राईट. एक एक्झिट प्लॅन, तुमच्या कंपनीला एक एक्झिट प्लॅन इन टाइमली मॅनर. एखादी कंपनी बुडाली, त्यांचे एम्प्लॉईज, त्यांचे क्रेडिटर्स, त्यांचे लेंडर्स म्हणजे बँक्स वगैरे, किंवा त्यातले इन्व्हेस्टर्स, ह्या सगळ्यांनाच त्यातनं जेवढे मिळतील तेवढे पैसे घेऊन पटकन रफादफा करून टाकणे. का? कारण जेवढा वेळ लागतो, जेवढा टाईम लागतो या गोष्टींमध्ये, तेवढी कॉस्ट वाढते. ठीक आहे. एम्प्लॉईजची सपोज 3 महिन्यांची सॅलरी पेंडिंग आहे, आणि ते 3 महिन्याची सॅलरी येण्यासाठी याला जर 3 वर्ष 5 वर्ष लागणार असतील, तर काही व्हॅल्यू राहिली का त्या सॅलरीची? नाही. क्रेडिटर्सचे सपोज 30 lakhs पेंडिंग होते एका सिंगल क्रेडिटरचे, त्याला ते मिळण्यासाठी 3 वर्ष लागली. या 3 वर्षात त्याने ह्या 30 lakhचं काहीही केलं असतं ना बिझनेसमध्ये त्याच्या, तर काही व्हॅल्यू राहते का? जेवढा टाईम वाढत राहतो ना, तेवढं मग तुम्हाला टाईम व्हॅल्यू ऑफ मनी, ही कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला? टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. आपण इंटरेस्ट का कॅल्क्युलेट करतो लोनवरती? अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट माहिती आहे इकॉनॉमिक्समध्ये? हे 30 lakhs मला आज मिळाले असते, मी माझ्या बिझनेसमध्ये वापरले असते, आणि मी ह्याचे 3 करोड पण करू शकले असते 3 वर्षामध्ये. ठीक आहे. हे 30 lakhs 3 करोड करण्याची माझ्याकडे अपॉर्च्युनिटी होती, जी तुमच्या लीगल प्रोसेसमुळे लॉस्ट झाली. तर ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट झाली ना माझी. अपॉर्च्युनिटी कॉस्ट. माझ्याकडे 2 म्युच्युअल फंड आहेत, एकाचा रेट आहे 12%, एकाचा रेट ऑफ रिटर्न आहे 12%, एकाचा आहे 15%. जर मी 12% वाला सेफ आहे म्हणून मी इकडे इन्व्हेस्ट केलं, तर माझी 3% मला अपॉर्च्युनिटी कॉस्ट लागली ना. माझ्याकडे सपोज 1000 रुपीज आहे, मी इथेच टाकले, कारण वॉट एव्हर रिझन, की मला कोणी म्हटलं की हा सेफ आहे, याचं काही खरं नाही, हा इक्विटी ओरिएंटेड आहे, इथे जास्त रिस्क आहे, मग मी इकडे टाकली. तर 3% माझी अपॉर्च्युनिटी कॉस्ट झाली. बरोबर. सो कॉस्ट ऑफ नेक्स्ट बेस्ट अपॉर्च्युनिटी. तुम्ही CA करताय म्हणून तुम्हाला सपोज CS ची एक्झाम त्याच दरम्यान असेल, तुम्हाला ती देता नाही आली, तर तुमची अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय झाली? CS वाल्यांसाठी सपोज त्यांना हे द्यायची होती एक्झाम, तो CA. नेक्स्ट बेस्ट अपॉर्च्युनिटी, नेक्स्ट ऑप्शन काय होता? तो लॉस झाला ना, कारण मी एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकले. माझे 30 lakhs तुमच्या कंपनीत अडकले, मी माझ्या बिझनेसमध्ये नाही वापरू शकले. मी सपोज बिझनेसमध्ये नसते वापरले, मी त्याला इंटरेस्टवरती दिले असते, FD केली असती, FDवरती मला 7% रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला असता, माझा तो लॉस झाला. मी गोल्ड केलं असतं, आज माझं गोल्ड ट्रिपल झालं असतं, तो लॉस झाला. ठीक आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर्सना, क्रेडिटर्सना, एम्प्लॉईजना टाईमली एक्झिट करता यावं, वेळेत, टाईमली मॅनरमध्ये, वेळेत एक एक्झिट प्लॅन प्रोव्हाइड करावा, यासाठी येतो इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड. ओके. आता हा कोड आणल्यानंतर ह्याच्यात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, की 3 महिन्यांमध्ये तुम्ही क्रेडिटर्सची मीटिंग घ्या, त्यांच्याशी एकदा बोलणं करा, मग त्यानंतर ते पब्लिक अनाउन्समेंट द्या वगैरे, खूप त्यात
रिक्वायरमेंट्स आहेत कंपनीने काय करावं इन्सॉल्व्हन्सी ट्रीट करण्यासाठी. एक तर ट्राय टू ट्रीट इट, कारण हा डिसीज आहे ना, हा फीवर आहे, ह्याला एक तर डोलो द्या. जर नाहीच झालं, डोलो पण वर्क नाही झाली, तर यू विल बी डिक्लेअर्ड ॲज बँकरप्ट. तर या दोन्हीपैकी एक आउटकम घ्यायचा आहे. तर हे सगळं बघण्यासाठी एक बॉडी आहे, दॅट इज IBBI, इस्टॅब्लिश्ड अंडर IBC 2016. ठीक आहे. तर ह्या IBBIची काय कामं आहेत ना, ते आपल्याला आता वाचायचं आहे. IBBI काय करतो, आता ह्याच्यात जे कन्सेप्ट्स येणार आहेत हे ऑल रिलेटेड टू IBC, इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड. तर ह्याचे फक्त एक वरून आपण मिनिंग बघून घेऊ. द कोड इज यूज, तो आपल्याला फायनलला आहे. इट फंक्शन्स अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ओके, आपण IBC 2016 कुठे पाहिलं होतं, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्या अंडरची जी बॉडी आहे IBBI, ही पण कुठे फंक्शन करते, अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेट्स, हे रेग्युलेट करतं कोणाकोणाला, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स अँड इन्फॉर्मेशन युटिलिटीज. आता ह्या IBC कोडमधल्या टर्मिनॉलॉजीज आहेत. इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज म्हणजे ज्या एजन्सीजमध्ये हे IPs रजिस्टर्ड असतात, हे प्रोफेशनल्स असतात, हे आपल्यासारखे CA, CS, CMA असतात, जे IPची एक्झाम देतात. देन यू गेट अपॉइंटेड क्वालिफाईड ॲज अ IP, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल, जो ह्या ॲक्टमधला एक्सपर्ट आहे. ओके, आणि तो कंपन्यांना हेल्प करणार आहे या ॲक्टच्या पूर्ण इम्प्लिमेंटेशनमध्ये. एक वरून एवढीच फक्त, IP इज अ प्रोफेशनल लाईक CA, CS, CMA. आपण CA झाल्यावर पण ही एक्झाम देऊ शकतो. सो हा एक प्रोफेशनल असणार आहे जो ही IPची एक्झाम देईल आणि ही विल रजिस्टर ॲज IP. मग इंडियामध्ये कुठल्याही कंपनीला IBC कोडच्या अंडर इन्सॉल्व्हन्सी प्रोसिडिंग स्टार्ट करायची असेल, ठीक आहे, इन्सॉल्व्हन्सीला ट्रीट करायला स्टार्ट करायचं, तेव्हा ते ह्या IPकडे जाणार. ठीक आहे, आणि मग तो IP त्यांना हेल्प करणार थ्रू आउट द प्रोसिजर. तर ह्या IPsची हे सगळे रजिस्टर्ड असतात विथ द IPA, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज, कारण कंपन्यांना कसं कळणार आहे ना की कोण कोण आहेत. सो इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज हे प्रोफेशनल्सची एजन्सी असते. आणि IUमध्ये इन्फॉर्मेशन युटिलिटी, इथे या सगळ्यांची डिटेल्स असतात. इथे या कंपनींची डिटेल असणार ज्या इन्सॉल्व्हन्सी स्टार्ट करतात, आणि इथे या IPsचे पण डिटेल्स असणार की जे IP म्हणून रजिस्टर्ड आहेत. ठीक आहे. सो इट इज लाईक अ वेबसाईट, इट इज लाईक अ इन्फॉर्मेशन डिरेक्टरी, इट इज लाईक अ website which will have all information about insolvency professionals. ठीक है, and insolvency procedure. आपल्याला ह्या डीपमध्ये नाही जायचं, आपल्याला फक्त हे वरून IPA, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज. या इथे कोण रजिस्टर असतात, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स. ते प्रोफेशनल्स म्हणजे आपल्यासारखे CA, CS, CMA असतील. ओके, ते पण एक एक्झाम देणार आहेत. इन्फॉर्मेशन युटिलिटीज, इट विल बी अ वेबसाईट जिथे सगळा डेटा असणार आहे. IBBI वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 1 ऑक्टोबर 2016. 1 ऑक्टोबर 2016 हा एक नवीन डेट आली. SEBI वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन, SEBI एस्टॅब्लिश्ड, ते ॲक्ट आला त्या दिवशी, ते स्टॅट्युटरी पॉवर्स 1988. डेट काय होती, 12 एप्रिल होती का, 12 एप्रिल 88. SEBI was established. SEBI gained statutory powers on 30th January 1992. ठीक आहे. आता IBBI कधी एस्टॅब्लिश झालं, 1 ऑक्टोबर 2016, 1 ऑक्टोबर 2016. It was given statutory powers on under IBC passed by Lok Sabha on 5th May 2016. So as of 5th May 2016 आहे ना, हा
इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी IBC कोड पास होण्याची डेट या. इट इज नॉट लाईक की सेबीसारखं एस्टॅब्लिश्ड आणि गिवन स्टॅट्युटरी पॉवर्स असं नाही आहे ते. IBBI ज्या दिवशी एस्टॅब्लिश झालं त्याच दिवशी त्याच्याकडे पॉवर्स आहेत, पण ते कुठल्या बॉडीच्या अंडर कुठल्या ॲक्टच्या अंडर एस्टॅब्लिश्ड आहे. IBC वॉज पास्ड ऑन 5th May 2016. ही एवढी इम्पॉर्टंट डेट नाही आहे, लक्षात राहील तर ठेवायची, नाही तर नाही. इट कवर्स इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स, कंपनीज, LLPs अँड पार्टनरशिप फॉर्म्स. ठीक आहे, इंडिव्हिज्युअलला इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग करायच्या असतील, कंपनीला, LLPला किंवा फॉर्मला करायच्या असतील, हे सगळं IBCमध्ये कंपाईल केलेलं आहे. द केसेस आर हँडल्ड थ्रू, इथे पुन्हा आता 2 बॉडीज आहेत, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अँड डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. ट्रिब्युनल म्हणजे कोण असतं आता? हे नवीन शब्द आला ना, ट्रिब्युनल. आपण फर्स्ट की सेकंड लेक्चरमध्ये अपिलेट पाहिलं होतं. अपिलेट ज्युरिस्डिक्शन पाहिलं होतं. आपण अपील करतो नेक्स्ट अथॉरिटीला. अपीलचा मिनिंग काय होता? रिक्वेस्ट टू हायर अथॉरिटी, बरोबर. तर ह्या दोघांची नावं बघा, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आणि डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. इंडियामध्ये कोर्टची जी सिस्टीम आहे ती ऑलरेडी खूप ओव्हरवेल्म्ड आहे, बरोबर. आपले 125 करोड लोक आहेत. आपले सिव्हिल कोर्ट म्हणा, क्रिमिनल कोर्ट म्हणा, लाखोंनी केसेस पेंडिंग आहेत, बरोबर. आपल्याकडे लवकर न्याय मिळत नाही, हा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम आहे. 10-10 वर्ष, 15-15 वर्ष कोर्ट चालू राहतात, कोर्ट केसेस डेट पे डेट, राईट. तर आता जर 2 कंपन्यांमध्ये भांडणं झाली, कंपनी A, कंपनी B, छोटी मोठी भांडणं असू दे, काही असू दे, आणि हे ह्या लोकांनी डिरेक्टली सिव्हिल कोर्टमध्ये गेले, तर काय होणार आहे? कोर्टांचे बर्डन वाढणार आहे, बरोबर. जे बिझनेसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये जे काही डिस्प्यूट आहेत ते घेऊन जर तुम्ही कोर्टात गेला तर कोर्टचं बर्डन अजून वाढणार आहे. सो काय केलं जातं? प्रत्येक लॉमध्ये जनरली जे कॉर्पोरेट लॉज असतात तिथे स्वतःचं त्यांची आधी एक कोर्टसारखी ऑथॉरिटी असते, जस्ट लाईक कोर्ट. की जर मला कंपनी ॲक्ट 2013 मध्ये ही एक कंपनी, सपोज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ही रजिस्टर्ड आहे आणि ह्यांनी काही कंप्लायन्सेस केले नाही, त्यामुळे MCAने ह्यांना, MCA ना, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, त्यांनी एक नोटीस पाठवली की रिलायन्स तुम्ही कंप्लायन्स नाही केले तर आम्ही तुम्हाला पेनल्टी लावतो 10 lakhs. ठीक आहे. रिलायन्स इज नॉट अग्रीइंग ऑन दिस. त्यांना वाटतं नाही आमचं चुकलं नव्हतं, एवढं 10 lakhsची नाही आहेत, पेनल्टी येते 5 lakhsच येते. ठीक आहे. तर यांच्या ऑफिसरने ही जी नोटीस काढली आहे, इमिडिएटली रिलायन्स जर या ऑफिसरला घेऊन, MCAला घेऊन सिव्हिल कोर्टमध्ये गेला तर काय होणार आहे? बर्डन वाढतं आहे कोर्टांचं. सो या ॲक्टमध्येच, प्रत्येक ॲक्टमध्ये, कंपनी ॲक्टमध्ये असू दे, LLP ॲक्टमध्ये असू दे, या प्रत्येक ॲक्टमध्ये त्यांनी एक कोर्ट लाईक अथॉरिटी बनवून ठेवलेल्या असतात, त्याला म्हणतात ट्रिब्युनल. जिथे तुम्ही अपील करू शकता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या ऑफिसरच्या नोटीसच्या अगेन्स्ट ट्रिब्युनलमध्ये अपील करणार. ठीक आहे. हा डायग्राम परफेक्ट नाही, आपण थोडीशी जरा चांगली काढूया डायग्राम. फर्स्ट आय एम अ कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, कंपनी ॲक्ट 2013, याच्या अंडर ऑफिसरने मला एक नॉन कम्प्लायन्ससाठी नोटीस पाठवली. मी डिसअग्री आहे या डिमांडला की एवढी पेनल्टी नाही लागत. ओके. सो आय विल गो टू होम, आय विल गो टू नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. असं प्रत्येक ॲक्टचं, आता हे कंपनी ॲक्ट आहे म्हणून इथे कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे. ठीक आहे.
ट्रिब्युनलचा मिनिंग काय असतो? जस्ट लाईक कोर्ट, इट इज अ मिनी कोर्ट. आणि ते कसं चालतं? कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे ना, इट विल वर्क अंडर कंपनीज ॲक्ट. जर इन्कम टॅक्स रिलेटेड केस असेल तर इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल. मला इन्कम टॅक्सची डिमांड आली सपोज ह्यालाच, रिलायन्सलाच इन्कम टॅक्सची डिमांड आली, तर ही विल गो टू ITAT, इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल. हे ट्रिब्युनल कोणाच्या अंडर फंक्शन करतं? इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, आता जो 2025 होणार आहे. ठीक आहे. सेम वेमध्ये GSTची जर डिमांड आली तर कोणाकडे जायचं? GSTAT, GST अपिलेट ट्रिब्युनल. अपीलचा मिनिंग काय होता? रिक्वेस्ट. ट्रिब्युनल इज जस्ट लाईक अ कोर्ट. सो आपल्याला कोणत्याही ऑफिसरच्या नोटीसच्या अगेन्स्ट जायचं आहे, रिक्वेस्ट करायची हायर अथॉरिटीला. डिरेक्टली कोर्टात जाण्यापेक्षा ते म्हणतात आमच्याकडेच एक डिपार्टमेंट आहे कोर्टसारखं काम करतं, तिथे आम्ही रिटायर्ड ऑफिसर्स असतात इन्कम टॅक्सचे, GSTचे, त्यांना आम्ही अपॉइंट करून ठेवलेलं असतं. ठीक आहे. कमिशनर वगैरे ज्या लेवलने रिटायर झालेले आहेत, खूप नॉलेज आहे त्यांना त्या ॲक्टचं. तुम्ही त्यांच्याकडनंच डिसिजन घ्या ना, कोण करेक्ट आहे कोण नाही आहे. तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये जाल, तो सिव्हिल कोर्टवाला बिचारा तो वाचतोय कुठले लॉज डिवोर्सचे आणि आली तुमची केस कंपनी ॲक्टची, मग त्याला हे पुस्तक बंद करा, ते पुस्तक वाचा. एक्सपर्टीज नाही क्रिएट होत ना. मग लॉमध्ये कशी आपण म्हणतो CAची प्रॅक्टिस असते, तशी लॉची पण प्रॅक्टिस असते. आयुष्यभर तुम्ही प्रॅक्टिस करताय. यू कॅन नेवर बिकम द एक्सपर्ट इन दॅट फील्ड. ती फील्डच तशी आहे. मग कशाला तुम्ही कोर्टांचं बर्डन वाढवता? तुम्ही काय करा, GSTच्या अगेन्स्ट, GST ऑफिसरने काही डिमांड काढली त्याच्या अगेन्स्ट तुमचं काय म्हणणं आहे, GST अपिलेट ट्रिब्युनलमध्ये जा. इन्कम टॅक्सच्या केसमध्ये आहे तर इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलमध्ये जा. कंपनी ॲक्ट मधले ऑफिसर्स आहेत, MCAचे ऑफिसर्स आहेत, त्यांच्या अगेन्स्ट आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जा. ठीक आहे. तर हे झालं मिनिंग ट्रिब्युनलचा. ट्रिब्युनल इज जस्ट लाईक अ कोर्ट. ते तुमचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतात दोन्ही पार्टीजचं. कुठलं आपलं प्रिन्सिपल? दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. ऑडी अल्ट्रा पार्टम. सो हे जे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे, हे दोन्ही ट्रिब्युनल झाले. हे दोन्ही पार्टीजना ऑडी अल्ट्रम पार्टम नुसार हिअरिंग देणार, फेअर हिअरिंग देणार आणि मग ते डिसिजन सांगणार. यांनी डिसिजन दिला, मला नाही पटला, मग इव्हेंच्युअली आय कॅन गो टू हायकोर्ट. ओके. ते दार ओपन आहे, पण सुरुवातीला काय ट्राय करायचं, आपण इकडेच सेटलमेंट करून घेऊ. ओके. सो हे झालं IBBI. IBBIच्या केसेस आर हँडल थ्रू NCLT आणि डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. डेट रिकव्हरी ट्रिब्युनल का? कारण इन्सॉल्व्हन्सी आहे ना. डेट रिकव्हरी म्हणजे माझे डेट तुमच्याकडे आहे, मी ते रिकवर करायचं ट्राय करू. डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, NCLT, ह्या दोन ट्रिब्युनल्स इथे अथॉरिटी आहेत. म्हणजे जर मला IBCमध्ये IBBIच्या एखाद्या डिसिजनवरती किंवा कंपनीच्या एखाद्या जी कंपनी इन्सॉल्व्हन्सीमध्ये प्रोसीड करते त्याची मी क्रेडिटर आहे, मला त्यांचे डिसिजन पटत नाही आहे, मी कोणाकडे जाणार? NCLTकडे किंवा DRTकडे, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. हे दोघं इन्सॉल्व्हन्सी रिलेटेड केसेस हँडल करणार आहेत. कळालं? ओके. आज जरा समजतंय, कालपेक्षा हेवी नाही होत आहे. ठीक आहे. आता आपलं झालं आहे एक्झिक्युटिव्ह बॉडीजचा पॉईंट कवर झाला आहे पूर्ण. यानंतर वी विल मूव्ह टू ज्युडिशियल सिस्टम. त्याआधी एक 5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आहे की चालू द्यायचं आहे? लास्ट पॉईंट आहे आपला ज्युडिशियल सिस्टम. हेवी होतं आहे पक्का? मैत्रीण कुठे? गावाला गेली? अच्छा. आता पुढचा लास्ट पॉईंट आपला अतिशय इझी आहे. आपण खूप वेळा याच्यावरती बोललो थ्रू आउट द चॅप्टर. अपेक्स कोर्ट इंडियामध्ये सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टच्या खाली हायकोर्ट,
हायकोर्ट नंतर येतं डिस्ट्रिक्ट कोर्ट. मेट्रोपॉलिटन कोर्ट ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. हे ह्या हायरार्कीमध्ये नसतं, म्हणजे हायरार्कीमध्ये आहे बट इट इज पॅरलल टू डिस्ट्रिक्ट कोर्ट. ठीक आहे, आपण कुठून वाचूया? सुरुवातीला मेट्रोपॉलिटन कोर्ट बघू. मेट्रोपॉलिटन कोर्ट्स आर, आता आपण काय पाहिलं की इंडियामध्ये कोर्ट्सला खूप जास्त लोड आहे. ठीक आहे, भरपूर कामं आहेत त्यांच्याकडे, शेकडोनी केसेस पेंडिंग असतात, डेट्स लवकर मिळत नाही. ओके, इंडियामध्ये एखाद्या माणसाला असं म्हणतात कोर्टाची पायरी नको चढायला, भीती वाटते कोर्टात जाण्याची. केसेस खूप खूप वर्ष चालत आहेत, खूप ओव्हरलोड आहे आपल्या सिस्टीमवर. तर या केसमध्ये काय करतात, एखादा एरिया असेल पुण्यासारखा जो मोर दॅन 10 लाख पॉप्युलेशन असेल, मोर दॅन 10 लाख आहे, पुणे आहे, मुंबई आहे, चेन्नई आहे, तर यांना ना एक स्पेशल कोर्ट एस्टॅब्लिश करता येतं. नॉर्मल आपले कुठले असतात? डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्ट ॲट डिस्ट्रिक्ट लेवल, हाय कोर्ट ॲट अ रिजन लेवल. सपोज मराठवाड्यासाठी हायकोर्ट इज ॲट औरंगाबाद, पुण्यात पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल. ठीक आहे, रिजन लेवलवरती असतात, तिथे गरजेनुसार हायकोर्ट एस्टॅब्लिश केलेले असतात. दिल्लीमध्ये हायकोर्ट पण आहे, दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्ट पण आहे. ठीक आहे, तर हायकोर्ट इज ॲट रिजनल लेवल, जशी गरज पडेल तशी, ॲज अँड वेन नेसेसरी ते नवीन हायकोर्ट पण येतं. डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट लेवलला असतात, पण पुणे मुंबईचा एरिया आहे, फक्त डिस्ट्रिक्ट कोर्टने हँडल होत नाही आहेत केसेस. 10 lakhs और मोर पॉप्युलेशन आहे, किती भांडणं होत असेल. आणि याच्यामध्ये क्रिमिनल केसेस, याच्यामध्ये सिव्हिल केसेस, या सगळ्याचा मिळून लोड भरपूर वाढतो. त्यामुळे 10 lakhs और मोर पॉप्युलेशनला जर हायकोर्टच्या कन्सल्टेशनमध्ये गव्हर्नमेंट काय करू शकतं, एक मेट्रोपॉलिटन कोर्ट एस्टॅब्लिश करू शकतो. इट इज अ स्पेशल कोर्ट. जसं मेट्रोजवरती ट्रॅफिकचा लोड येतो तर तिथे मेट्रो जी लाईन असते आपली ती येते, किंवा मग दुसऱ्या विथ रिगार्ड टू द पॉप्युलेशन ज्या काही आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज द्यायच्या त्या आपण देतो. तर ह्या काय झालं, ही पण काइंड ऑफ अशी एक फॅसिलिटी झाली मेट्रोपॉलिटन कोर्ट, जी मोर पॉप्युलेशन एकाच ठिकाणी आली आहे. सो यू एस्टॅब्लिश अ सेपरेट कोर्ट देअर, दॅट इज कॉल्ड एज मेट्रोपॉलिटन कोर्ट इन द सिटीज विथ अ पॉप्युलेशन ऑफ 10 lakh और मोर. ही त्याची मेन कंडिशन आहे. पण हे फक्त 10 lakh और मोर झाली पॉप्युलेशन की लगेच मेट्रोपॉलिटन कोर्ट येईल का? नाही. द गव्हर्नमेंट विल कन्सल्ट विथ द हाय कोर्ट. ओके, सपोज संभाजीनगरला, औरंगाबादला तिथे जर करायचं असेल मेट्रोपॉलिटन कोर्ट, 10 lakhच्या वर पॉप्युलेशन गेली, सो फर्स्ट औरंगाबाद हायकोर्टला कन्सल्ट केलं जाईल की इथे गरज आहे का, इथे तेवढे केसेस होतात का, इथे तेवढा क्राईम आहे का. ठीक आहे, देन दे विल डिसाईड की करूयात की नको. मेट्रोपॉलिटन कोर्ट, याला मराठीमध्ये तुम्ही सत्र न्यायालय वाचलं असेल कुठे, पार्टी वाचली कुठे, पुणे सत्र न्यायालय वगैरे नाही? बरं, ठीक आहे. सो कुठे गेला मेट्रोपॉलिटन कोर्ट. सो मेट्रोपॉलिटन कोर्टमध्ये आता आपण जसं बघितलं MCA मध्ये पाहिलं जे ऑफिसर्स होतात त्यांच्या चीफचं नाव काय होतं, काय नाव होतं अनुष्का? MCA, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. तिथे ऑफिसर्स कुठली परीक्षा देऊन येतात? लॉ सर्व्हिसेस, ICLS, बरोबर. त्यांच्या चीफचं नाव काय होतं? अपेक्स पोस्ट कुठली होती तिथे? डायरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. इझी आहे ना, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, डायरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे, सांगितलं आणि मग मी असं बघितलं की पुन्हा कन्फ्यूज झाली. मग कॉन्फिडन्स पाहिजे ना. ठीक आहे, तर तसंच आता मेट्रोपॉलिटन कोर्ट आहे तर तिथे कोण बसणार, त्या जजला आपण काय म्हणणार, तर त्याचं नाव दिलेलं आहे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेट म्हणजे
लोअर कोर्टचे जे जज असतात ना त्यांना मॅजिस्ट्रेट म्हणतात. युअर मॅजेस्टी आपण त्या कुठल्याही कोर्ट हिअरिंग्स ऐकलेले असतील मूवीजमध्ये वगैरे, युअर मॅजेस्टी असं नाही आहे असं बोलतात ना ते. सो चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे त्या जजचं नाव असणार आहे. कोणाचं? मेट्रोपॉलिटन कोर्टमध्ये जो जज बसणार आहे. ही विल हॅव पॉवर्स ऑफ चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. Chief Metropolitan Magistrate will have powers of Chief Judicial Magistrate. Chief Judicial Magistrate हा कोण असणार आहे? जो डिस्ट्रिक्ट कोर्टला बसतो. सो मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हॅज पॉवर्स ऑफ मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. आता ह्या ज्या आहेत ना हायरार्की जजेसच्या, त्या आपल्याला डीपमध्ये नाही जायचं. त्या ॲडव्होकेट्सना, CS ना, त्यांना CS मध्ये पण नाही आहे ॲक्च्युली, हे ॲडव्होकेट्स वगैरे लेवलला ठीक आहे. आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं, जो इथे फायनल अथॉरिटी बसेल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, त्याच्याकडे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स आहेत. ठीक आहे, जे कोणी असेल ते. आणि मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट विल हॅव पॉवर्स ऑफ मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास, म्हणजे त्याला सेम पॉवर्स देऊन ठेवलेले आहेत. क्रिमिनल केसेस इन लार्ज सिटीज लाईक मुंबई आर हँडल्ड थ्रू मेट्रोपॉलिटन कोर्ट्स. यानंतर तर डिस्ट्रिक्ट कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्ट फंक्शन्स बिलो द हाय कोर्ट. आपण ही हायरार्की पाहिलेली आहे. सगळ्यात वर आहे सुप्रीम कोर्ट, त्यानंतर हाय कोर्ट आणि लोएस्ट लेवलला आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या डिसिजनच्या अगेन्स्ट मी जाते हायकोर्टमध्ये, हायकोर्टच्या डिसिजनच्या अगेन्स्ट मी जाते सुप्रीम कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या अगेन्स्ट मी जाते कुठे जाते? नाही जात, इंडियाच्या बाहेर. सुप्रीम कोर्टचं ऐकायचं नसेल, इंडियाच्या बाहेर जा. सुप्रीम कोर्ट इज अपेक्स बॉडी. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट फंक्शन्स बिलो द हाय कोर्ट. डिस्ट्रिक्ट जजेस हँडल सिव्हिल मॅटर, सेशन कोर्ट्स हँडल क्रिमिनल मॅटर. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आता 2 कोर्ट बसवले जातात, एक सिव्हिल मॅटरसाठी आणि एक क्रिमिनल मॅटरसाठी. 2 वेगवेगळे जजेस, 2 वेगवेगळे कोर्ट्स बसवले जातात. सिव्हिलसाठी डिस्ट्रिक्ट जज आणि क्रिमिनलसाठी सेशन जज. ठीक आहे. सेपरेटली चालू असतं. वाय? बिकॉज एकाच पर्सनकडे दिलं अगेन खूप जास्त वर्क ओव्हरलोड होईल. प्लस सिव्हिलमध्ये जर कोणी लॉयर खूप वर्ष प्रॅक्टिस करून मग तो जज झालेला आहे, त्याला क्रिमिनलचा जज बनवायचं आहे का तुम्ही? नाही ना, त्याला सिव्हिलचाच राहायला पाहिजे. क्रिमिनल लॉमध्ये जो प्रॅक्टिस करतोय तोच क्रिमिनल लॉचा जज बनायला पाहिजे. अंडर पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन civil judges can try suit up to 2 crore. Jurisdiction depends on the territorial limits and location of the parties of the property. तुम्हाला हे माहिती आहे, प्रेस्टिज पॉईंटला जर तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि पोलीस गाडी उचलून घेऊन गेले तर तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला जाल गाडी शोधायला? या एरियाच्या इथे बाजूला आहे आपल्या प्रेस्टिज पॉईंटपासून स्वारगेटकडे जाताना. ठीक आहे. जर तुमची प्रेस्टिज पॉईंटवरनं गाडी उचलली, तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाल? नाही. पिंपरी चिंचवड, पुण्यातच येतं ना, असू शकते तुमची गाडी तिथे? नाही असू शकते? नाही. टेरिटोरियल लिमिट्स असतात पोलिसांच्या पण, जजेसच्या, सगळ्यांच्याच लिमिट्स असतात. ते काय म्हणणार, आमच्या हद्दीत हे झालेला नाही आहे, हा गुन्हा जो आहे तो आमच्या हद्दीत झालेला नाही आहे. एखादा क्राईम झाला आणि तुम्हाला कंप्लेंट करायची असेल त्या क्राईमची, तर ज्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये ते झालेलं आहे, टेरिटरीमध्ये, त्यांनाच तुम्हाला कंप्लेंट करायला लागते. ठीक आहे. इथे एखादा ॲक्सिडेंट झाला, कंप्लेंट करायची असेल तर इथल्या पोलीस स्टेशनला, शिवाजीनगरमध्ये झाला शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनला. ठीक आहे. बिबवेवाडी झाला बिबवेवाडी पोलीस स्टेशनला. ठीक आहे. ते दुसऱ्या टेरिटरीशी ॲक्सेप्ट नाही करू शकत. प्लस त्यांच्याकडे एक टेरिटोरियल लिमिट असते आणि एक पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन असतं. पिक्युनरी म्हणजे मनी वाईज, मॉनिटरी. मॉनिटरीचा मिनिंग मॉनिटरीचा मिनिंग कळतो? नाही. मॉनिटरी म्हणजे मनी वाईज. जे सिव्हिल कोर्टचे जजेस आहेत त्यांच्याकडे सिव्हिल सूट्स 2 CR पर्यंतच्या एंटरटेन होतील. 2 CRच्या वरच्या असतील तर त्या हायकोर्टकडे जातील.
ठीक आहे. तुम्ही फ्रॉड केला क्रिप्टोमध्ये किंवा एखाद्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता, त्याला डिलिव्हरीज दिली नाही गुड्सची, व्हॅल्यू इज अप टू 2 CR, तर डिस्ट्रिक्ट कोर्ट जजेस कॅन एंटरटेन दॅट. ठीक आहे. मनीच्या हिशोबाने ती लिमिट सेट केलेली आहे, टेरिटरीच्या हिशोबाने केलेली आहे नाही. ती लिमिट आहे ती मनीच्या हिशोबाने, त्यामुळे त्याला मॉनिटरी लिमिट किंवा पेक्युनरी लिमिट म्हणतात. ओके. अपूर्वा लिहून घेतला मीनिंग? पेक्युनरी, मॉनिटरी. ओके. तर ती मनीच्या हिशोबाने, मनीच्या टर्म्समध्ये ती लिमिट सांगितलेली आहे 2 CR. 2 CRच्या वर असेल तर ते हायकोर्टमध्ये जायला लागेल. सो त्यांची ज्युरिस्डिक्शन 2 पद्धतीचे आहेत. कुठले? फर्स्ट इज पेक्युनरी, दॅट इज सिव्हिल सूट्स. सिव्हिल सूट्स अप टू 2 CR अँड ऑल्सो टेरिटरियल तर असणारच आहे. इट डिपेंड्स ऑन द लोकेशन ऑफ पार्टीज अँड द प्रॉपर्टी. जर इमूवेबल प्रॉपर्टी मी कोणाकडनं विकत घेतली, त्या माणसाने मला खोटे डॉक्युमेंट्स बनवून फसवलं, तर ती प्रॉपर्टी सदाशिव पेठेत असेल तर मी सदाशिव पेठ पोलीस स्टेशनला जाऊ शकते. सेम वेमध्ये त्या माणसाला कोर्टमध्ये न्यायचं आहे तर मी या सदाशिव पेठ एरियाला जो कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट, तिथेच जाऊ शकते. बरोबर. जस्ट बिकॉज मी संभाजीनगरची म्हणून मी संभाजीनगरच्या कोर्टमध्ये घेऊन जाऊ शकते नाही. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन द लोकेशन ऑफ द पार्टीज अँड द प्रॉपर्टी. ठीक आहे. काही काही वेळा असं असतं, मला जर कोणाला कोर्ट केसेसमध्ये फसवून मानसिक त्रास द्यायचा असेल ना, सो पीपल डू दिस. दिल्लीचा माणूस आहे आणि मुंबईमध्ये मी आहे. आम्ही सपोज कॉन्ट्रॅक्ट केला होता ऑनलाईन की एवढे एवढे गुड्स मी तुला पाठवतो, मेलवरती सगळं कम्युनिकेशन झालं, मी पेमेंट केलं, त्याने गुड्स पाठवले आणि त्याला मला त्रास द्यायचा आहे सपोज, किंवा मी नाही पाठवले त्याला गुड्स, वॉट एव्हर, पैसे कमी पाठवले, जे काही आहे, त्याला मला त्रास द्यायचा आहे, मेंटली पण त्रास द्यायचा आहे, पैसे पण रिकवर करायचे आहेत, तर तो ना दिल्ली कोर्टमध्ये माझ्यावरती केस टाकेल. मग मला मुंबईवरून सारखं तिकडे व्हिजिटला जायला लागेल, दर महिन्याला 15 दिवसांनी, दर महिन्याला तिकडे जा किंवा 15 दिवसांनी तिकडे जा. ट्रेनचे तिकीट, फ्लाईटचे तिकीट, मला खूप त्याने मानसिक त्रास होईल. सो ही पण एक टॅक्ट वापरतात. त्यामुळे ना अग्रीमेंट जेव्हा पण तुम्ही करता, खाली टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्टेड जेव्हा लिहिता, टर्म्स अँड कंडिशन्समध्ये जनरली कंपनीज असं लिहून ठेवलेलं असतं की एनी डिस्प्यूट्स विल बी सब्जेक्ट टू ज्युरिस्डिक्शन ऑफ पुणे हायकोर्ट किंवा पुणे कोर्ट्स, असं काहीतरी एक लिहिलेलं असतं. मी स्वतःला सिक्युअर करण्यासाठी, मी जर एक कंपनी आहे, मी पुण्यातली आहे, तर मी मुद्दाम अशी एक लाईन लिहून ठेवणार आणि मग मी पार्टीजसोबत वेगवेगळ्या अग्रीमेंट एंटर करणार. तसं जर लिहिलेलं असेल तर त्यांनी माझ्यावरती कुठेही केस टाकू दे, त्यांना शेवटी पुण्यातच यायला लागेल, मला कुठे जायला नाही लागणार मग. ठीक आहे. सो हे वेगवेगळे ज्युरिस्डिक्शन असतात. कोणाचे? कोर्ट्सचे. आपण एक पाहिलं मेट्रोपॉलिटन कोर्ट, दॅट वॉज अ स्पेशल कोर्ट फॉर मेट्रो एरियाज. 10 लाखाच्या वर तुमची पॉप्युलेशन असेल तर तिथे कोणाला काय पावर्स आहे ते पण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं डिस्ट्रिक्ट कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये 2 वेगवेगळे जजेस बसतात. फर्स्ट इज डिस्ट्रिक्ट जज हू हँडल्स सिव्हिल मॅटर, देन इज सेशन जज हू हँडल्स क्रिमिनल मॅटर. ओके, एवढं इझी आहे. त्यांच्या 2 लिमिट्स असतात. एक पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन असतं. पेक्युनरी म्हणजे मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन, की सिव्हिल सूट्स जे आहेत अप टू 2 CR ते ट्राय करू शकतात. ट्राय सूट्स अप टू म्हणजे याचा मिनिंग आहे ट्रायल, कोर्टची ट्रायल म्हणतो ना आपण, हे ट्राय आहे ना, याचा इथे ट्रायल मिनिंग आहे. ओके, ह्या इथे नॉट द ट्राय दॅट वी यूज इन एव्हरीडे लँग्वेज. प्रयत्नवालं ट्राय नाही आहे हे, कुठलं ट्रायलवालं ट्राय आहे. ओके, अप टू 2 CR, अप टू 2 CR असेल सिव्हिल जजेस एंटरटेन करतील. ऑल्सो देअर ज्युरिस्डिक्शन डिपेंड्स ऑन द टेरिटोरियल लिमिट, म्हणजे पुणे आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, कुठे आहे, अँड लोकेशन ऑफ पार्टीज ऑर द प्रॉपर्टी. अ कॉन्ट्रॅक्ट डिस्प्यूट वर्थ 50 lakhs इज डिसाइडेड बाय अ डिस्ट्रिक्ट कोर्ट सिव्हिल कोर्ट. 50 lakhs पर्यंत असेल डिस्ट्रिक्ट कोर्टचा सिव्हिल, हा जो सेशन कोर्ट आहे, सॉरी डिस्ट्रिक्ट जज जो आहे तो त्यावरती डिसिजन देऊ शकतो. बट इफ व्हॅल्यू इज मोर दॅन 2 CR हायकोर्टकडे जाणार. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या डिसिजनला जर मी अग्री नसेल तर मी कुठे जाऊ शकते? हायकोर्टमध्ये. हायकोर्ट एरिया वाईज असतात.
एका मेजर एरियाला कवर करतात. इट इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन द स्टेट और युनियन टेरिटरी. जनरली एका स्टेटमध्ये एक हायकोर्ट असतो, बट इन द स्टेट्स लाईक महाराष्ट्र, राजस्थान जे मोठे आहेत, जिथे इकॉनॉमी पण भरपूर डेव्हलप्ड आहे, तिथे जास्त गरज पडते. सो इथे हायकोर्ट्स डिफरंट असू शकतात. इथे आपल्याकडे औरंगाबादला आहे, आपल्याकडे मुंबईला आहे, ठीक आहे. सो वेगवेगळ्या ठिकाणी हायकोर्ट्स असू शकतात. जनरली एका स्टेट आणि एका युनियन टेरिटरीला एकच हायकोर्ट असतो, जर तुम्ही छोट्या स्टेट्समध्ये पाहिलं तर, ठीक आहे. आर्टिकल 214 मॅन्डेट्स द हायकोर्ट इन ईच स्टेट. आर्टिकल पाहिलं होतं, पण आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन एक 141 पाहिलं, जिथे काय लिहिलं होतं, आर्टिकल 141 मध्ये लिहिलं होतं कॉन्स्टिट्यूशनचंच आर्टिकल आहे, काय लिहिलं होतं तिथे? वा, व्हेरी गुड, ठीक आहे. तर हे 141 पाहिलं होतं. आता 214 मध्ये काय लिहिलं? इट मॅन्डेट्स हायकोर्ट इन ईच स्टेट. ईच स्टेटमध्ये एक हायकोर्ट पाहिजे. हे कुठे लिहिलेलं आहे? आर्टिकल 214. हाय कोर्ट्स हॅव अपिलेट ज्युरिस्डिक्शन, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन. आता याचा मीनिंग तुम्ही मला सांगा. अपिलेट ज्युरिस्डिक्शन ठीक आहे, फेडरल कोर्टच्या वेळी पाहिलेले इथे ज्युरिस्डिक्शन. अपिलेट ज्युरिस्डिक्शन, हायकोर्टकडे पॉवर आहे की त्यांच्याकडे कोणी डिस्ट्रिक्ट कोर्टच्या अगेन्स्ट रिक्वेस्ट घेऊन आलं तर ती केस एंटरटेन करणार, ठीक आहे. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट आहे, त्याच्या जो ओरिजिनल एरिया असेल तिथे ते रूल करणार. सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन, माझ्या टोटल एरियामध्ये जे छोटे छोटे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत त्यांना मी स्वतःहून जाऊन ॲडवाइस देणार. ओके, हे 3 ज्युरिस्डिक्शन झाले. सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन इज लिमिटेड बाय 227 आर्टिकल. म्हणजे यात काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत की सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन काही काही केसेसमध्ये तुम्ही अप्लाय नाही करू शकत. आता त्या रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्याला अभ्यासाला नाही आहेत, ठीक आहे. रिट पिटिशन कॅन बी फाइल्ड अंडर आर्टिकल 226. द कॅलकटा हायकोर्ट एस्टॅब्लिश्ड ऑन 2 जुलै 1862 इज द ओल्डेस्ट हायकोर्ट इन इंडिया. इंडियामध्ये पहिलं हायकोर्ट कुठे एस्टॅब्लिश झालेलं आहे? कोलकाता. 1862 म्हणजे ब्रिटिश काळामध्ये. आणि तिकडे का झालं असणार? बिकॉज सुरुवात ब्रिटिश राज्याची कुठून झाली होती? कोलकातापासून. वेस्ट बेंगॉल पहिल्यांदा त्यांनी घेतलं होतं, त्यानंतर बाकीच्या एरियामध्ये आले. सो 1862ला ओल्डेस्ट हायकोर्ट इंडियामध्ये एस्टॅब्लिश झालं, दॅट वॉज कोलकाता हायकोर्ट. एक्झाम्पल, अ पर्सन कॅन फाईल रिट पिटिशन इन हायकोर्ट इफ फंडामेंटल राईट्स आर व्हायोलेटेड. एक ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला रेमेडी दिलेली आहे रिट पिटिशन नावाने. रिट पिटिशन हे काय असतं की मला ॲज अ सिटिझन, तुम्ही पब्लिक PIL नाव ऐकलं आहे? पब्लिक इंटरेस्टमध्ये आपण जर कोर्टाला एखादं केस चालवायला लावली. माझा सपोज हे अरावलीचा जो केस झाला होता, अरावली असा पर्वत होता, 100 मीटरपर्यंतच आम्ही म्हणजे 100 मीटरच्या वरच त्याची हाईट असेल तरच आम्ही पर्वत कन्सिडर करू, अदरवाईज आम्ही त्याला नॉर्मल जमीन समजून मायनिंग अलाउ करू, असा गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला होता. मी एक सिटिझन ऑफ इंडिया आहे नॉर्मल, माझा आणि या डिसिजनचा संबंध नाही, माझी अरावलीमध्ये कुठे जमीन नाही, मी तिथल्या कुठल्या गावाची नाही आहे, ठीक आहे. बट ॲज अ इंडिया हे काहीतरी चुकीचं होतं आहे. इंडियन सिटिझन म्हणून मला चुकीचं वाटतं आहे की अरावली जर पूर्णपणे कट झाला तर इट विल नॉट बी गुड फॉर ओव्हरऑल इंडियन काय म्हणतात त्याला, नॅचरल रिसोर्सेस. तर त्यामुळे मी काय करू शकते, मी रिट पिटिशन फाईल करू शकते. रिट पिटिशन मी डायरेक्टली कोर्टात जाऊन त्यांना रिक्वेस्ट करू शकते. रिटर्नमध्ये एक पिटिशन म्हणजे रिक्वेस्ट असते. मी रिटर्नमध्ये त्यांना रिक्वेस्ट करू शकते की तुम्ही ना या मॅटरमध्ये लक्ष ठेवा, हे बघा हे काहीतरी चुकीचं होतं आहे. ओके, एकच मिनिट.
आता इंडियामध्ये आपल्याला रिट पिटिशन, आपण इंडियामध्ये फंडामेंटल राईट्स काय काय आहेत आपले? फंडामेंटल राईट्स राईट टू लाईफ, फ्रीडम ऑफ स्पीच. ठीक आहे, आपल्याला कुठलाही बिझनेस फॉलो करण्याची मुभा आहे, कुठल्याही राज्यात जाऊन बिझनेस करण्याची मुभा आहे, आपल्याला कुठलाही रिलिजन फॉलो करण्याची मुभा आहे. ठीक आहे, हे सगळे आपले फंडामेंटल राईट्स आहेत. जर ह्याच्यावरती कुठे काही गदायत असेल, ठीक आहे, माझ्या राईट टू लाईफवरती, माझ्या राईट टू फ्रीडम ऑफ स्पीचवरती, मी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काहीतरी यूट्यूब लाईव्हवरती स्टेटमेंट देते आहे, म्हणून गव्हर्नमेंटने माझं यूट्यूब चॅनल बॅन केलं, माझ्या फ्रीडम ऑफ स्पीचवरती प्रॉब्लेम आला आहे. या केसमध्ये जर फंडामेंटल राईट्स जिथे माझे व्हायलेट होत आहेत, अरावलीची केस आहे, राईट टू लाईफ माझा त्याने हॅम्पर होतो असं मला वाटलं. ठीक आहे, माझ्या फंडामेंटल राईट्सवरती कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे, मी डायरेक्टली एक रिटर्न रिक्वेस्ट म्हणजेच रिट पिटिशन फाईल करू शकते इन द हाय कोर्ट ऑर इन सुप्रीम कोर्ट, की हे चुकीचं होतं आहे, हा माझा कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार होता आणि तुम्ही माझ्याकडनं काढून घेताय. कॉन्स्टिट्यूशनने मला सांगितलं होतं तुला जे वाटतं तुझ्या डोक्यात ते तू बोलू शकतेस. ठीक आहे, पण मग हे चुकीचं होतं आहे. मग चुकीचं होतं आहे तर कोणाकडे जायचं? हायकोर्टकडे किंवा सुप्रीम कोर्टकडे. आणि तुमची रेमेडीचं नाव काय असतं? रिट पिटिशन. दिस इज अ रेमेडी गिवन बाय द कॉन्स्टिट्यूशन. सो हायकोर्टकडे तुम्ही रिट पिटिशन पण घेऊन जाऊ शकताय. अंडर आर्टिकल 226 226 रिट पिटिशन. हायकोर्टकडे मी रिट पिटिशन घेऊन गेले, हायकोर्ट म्हणे नाही तूच बोलायला नव्हतं पाहिजे, काही पण बोलतीयस, तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकत नाही असं नसतं वगैरे वगैरे. मग मला ते डिसिजन त्यांचा पटला नाही. मग मी कोणाकडे जाणार? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट इज द अपेक्स बॉडी ऑफ द ज्युडिशियरी. ज्युडिशियरीची अपेक्स बॉडी आहे. ठीक आहे, इट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी ह्याच दिवशी काय झालं होतं? कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं होतं. ठीक आहे, CJI इज द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. CJI appointed under article 126. One more article. First was 141, Supreme Court decision binding on all courts. Next कुठलं होतं? 214. 214 सांगत होतं every state and union territory should have one high court. यानंतर होतं 226. 227 की लिमिटेशन्स आहे त्यांच्या सुपरवायझरी ज्युरिडिक्शनवर. 226 वॉज रिट पेटिशन. आणि आता अजून एक ॲड झालं आहे 126. आर्टिकल 126 इज चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मला सांगा, जर सुप्रीम कोर्ट ही हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी आहे, सगळ्यात मोठं कोर्ट आहे, तर त्याचा जो जज असेल त्याला मग काय म्हटलं पाहिजे? त्याला नॉर्मल डिस्ट्रिक्ट जजला वगैरे आपण कसं मॅजिस्ट्रेट वगैरे म्हणतो ना, मेट्रोपॉलिटन जजला, तर त्याला काहीतरी एक वेगळं नाव पाहिजे ना. ही विल बी द सुप्रीम जज ऑफ द कंट्री. ठीक आहे, सुप्रीम कोर्टचा जज येतो, त्याचं नाव काय असतं? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि त्याचं अपॉइंटमेंट कसं होणार? त्याला कोण अपॉइंट करू शकतं? त्याची एलिजिबिलिटी काय असेल? वयाचा क्रायटेरिया, शिक्षणाचा क्रायटेरिया, हे सगळं कुठे दिलेलं आहे? आर्टिकल 126. त्याला कोण अपॉइंट करणार? त्याचा किती दिवसांचा कार्यकाळ असेल? ठीक आहे, ही इज द हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी. जर सुप्रीम कोर्ट हे अपेक्स बॉडी ऑफ ज्युडिशियरी आहे, तर CJI हा हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी आहे. ज्युडिशियरी म्हणजे ही सगळी सिस्टीम आपली कोर्टची. तर ह्याचं सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे, तर हा हायेस्ट अथॉरिटी झाला ना. ओके. द स्ट्रेंथ ऑफ सुप्रीम कोर्ट हॅज इन्क्रीज टू 34 जजेस ड्यू टू इन्क्रीज्ड वर्कलोड. इंडियामध्ये वर्कलोड जास्त होता म्हणून सुप्रीम कोर्टमध्ये आता 34 जजेस बसतात. सुप्रीम कोर्ट म्हणजे एक ठिकाणीच कोर्ट भरतं असं नसतं, त्याचे पण बेंचेस असतात. बेंच 1, बेंच 2, बेंच 3, त्याची वेगवेगळी नावं असतात.
आणि मग इथे 3 जजेस असणार, इथे 3, इथे 3, इथे 3 आणि सायमल्टेनियसली इथे केसेस चालू असणार. एका हॉलमध्ये एक असा सुप्रीम कोर्टमध्ये CJI बसतोय तसं नसतं. ठीक आहे. सो सायमल्टेनियसली 4-5 केसेस एकत्र चालावीत असा एक सेटअप असतो. सो इंडियामध्ये जेवढा कोर्ट केसेसचा लोड आहे तो मॅनेज करण्यासाठी व्हॉट दे हॅव डन, दे हॅव इन्क्रीज्ड द नंबर ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस टू 34. 125 करोडच्या पॉप्युलेशनसाठी 34 सुप्रीम कोर्टमध्ये जजेस आहेत. सो इट्स स्टील लेस, पण अजून मे बी वाढवतील जसं रिक्वायरमेंट वाटेल तसं. सो हाऊ मेनी जजेस आर देअर करंटली? 34. आर्टिकल 126 काय सांगतं? CJI ची अपॉइंटमेंट कशी होणार? ठीक आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हु इज द चीफ जस्टिस, तो हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी आहे. ठीक आहे. सिटीजन कॅन डिरेक्टली अप्रोच द सुप्रीम कोर्ट फॉर व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स, जे आपण हे सेम पाहिलं होतं इन केस ऑफ हायकोर्ट. रिट पिटिशन मी सुप्रीम कोर्टकडे घेऊन जाऊ शकते किंवा हायकोर्टकडे घेऊन जाऊ शकते, दोघांनाही अप्लाय करू शकते. ठीक आहे. कळतंय हे? काय काय किती आर्टिकल पाहिले आपण? 144 नव्हतं, 141. हां. काय काय होतं? 141 सुप्रीम कोर्ट्स डिसिजन्स आर बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स. त्यानंतर 226 रिट पिटिशन. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोणत्या? 126. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपण जसं लॅटिन फ्रेजेस आणि त्यांचे मिनिंग असं एक टेबल बनवला होता. ठीक आहे. बनवला आहे ना? ठीक आहे. सेम वेमध्ये आर्टिकल्स आणि त्यांचे टायटल असा एक टेबल बनवायचा आहे. आर्टिकल आणि त्याचं जेवढं आपल्याला टायटल आहे, आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं नाही आहे. सपोज 126 रिट पिटिशन. ओके. जेवढे या चॅप्टरमध्ये आलेत आत्तापर्यंत, 126 सॉरी CJI रिट पिटिशन 226 रिट पिटिशन. सो असा एक टेबल बनवून घ्यायचा सो दॅट रिव्हिजन करायला इट विल बी इझी. एकच मिनिट मॅम. ठीक आहे. आपला चॅप्टर इथे संपला आहे. आपण लिहून कुठपर्यंत घेतलं होतं? टाइप्स ऑफ लॉ. बापरे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस लिहिलं होतं ना? हां. मग आता एन्फोर्सिंग अथॉरिटीजपासनं आपल्याला पुन्हा लिहून घ्यायचं आहे. हे घरून लिहून आणाल? एन्फोर्सिंग द लॉ, कुठल्या कुठल्या एन्फोर्सिंग अथॉरिटीज आहेत. हा टेबल नको, सॉरी हे नको आपल्याला सगळं शॉर्टमध्ये. वी विल स्टार्ट फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट्स, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. जे मेन पॉईंट्स आहेत तेवढेच. आणि त्यानंतर ज्युडिशियरी. ओके. हा चॅप्टर आपला इथे संपला आहे. चलो, विल क्लोज फॉर द डे.